म्हसरूळ दिंडोरी जकातनाका परिसरातील आदिवासी जमिनीच्या ताब्यावरून धोंगडे कुटुंबीय आणि संबंधित व्यक्तींमध्ये वाद निर्माण झालाय। या प्रकरणी सौ गायत्री राहुल धोंगडे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून काही व्यक्तींवर दमदाटी, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। धोंगडे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार संबंधित जमिनीबाबत न्यायालयीन वाद सुरू असून आदिवासी प्रकरण क्रमांक 13/2025 प्रलंबित आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जागेवरील शेड पाडण्यात आल्याचा तसेच जागा खाली करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। या तक्रारीतील आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित संशयित व्यक्ती तसेच महानगरपालिका प्रशासनाची बाजू अद्याप समोर आलेली नाही आहे। त्यामुळे पोलिसांच्या चौकशीनंतरच आरोपांमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। दरम्यान ॲडव्होकेट तेजस पुंड यांच्या उपस्थितीत धोंगडे कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकरणाची निपक्ष चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। या प्रकरणात पोलीस प्रशासनाची पुढील भूमिका आणि संबंधितांची बाजू महत्त्वाची ठरणार आहे। मी ॲडव्होकेट तेजस पुंड, धोंगडे कुटुंबियांच्या वतीने आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। सदरच्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की काल 20/8/2026 रोजी नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांनी जी बेकायदेशीर अतिक्रमण विभागाची जी बेकायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली होती, मौजे म्हसरूळ तालुका जिल्हा नाशिक दिंडोरी जकात नाक्यापाशी जी कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे त्याच्या संदर्भाने आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। मूळ ही जी मिळकत जी होती ही आमचे पक्षकार यांच्या वडिलोपार्जित मालकीची मिळकत होती। सदरची आमचे पक्षकार जे आहे हे आदिवासी जमातीचे आहेत। त्याच्यामुळे आमच्या पक्षकारांनी कधीही इतरत्र व्यक्तीला ही मिळकत विक्री केलेली नव्हती। परंतु साधारण 1980च्या दरम्यान गेनोजी भिकाजी मोगल नामक जी व्यक्ती होती त्या व्यक्तीने परस्पर ही जी मिळकत जी आहे स्वतःच्या नावावरती करून घेतलेली होती। तदनंतर सदरची मिळकत ही प्रवीण वालचंद शाह व सुरेखाबेन महेंद्र शाह यांनी त्यांच्या स्वतःच्या नावाने करून घेतली होती। मुळातच ही आदिवासींची मिळकत असल्याकारणाने याच्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते। ही सदरची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती। त्यामुळे आम्ही मेहरबान अप्पर तहसीलदार साहेब नाशिक यांच्याकडे त्याविरुद्ध दाद मागितलेली आहे। अशी सगळी परिस्थिती असताना मागील जवळ 40 ते 50 वर्षापासून आमच्या पक्षकारांचा सदरच्या मिळकतीवर कब्जा असताना अतिक्रमण विभाग नाशिक महानगरपालिका व प्रवीण वालचंद शाह व त्यांनी जवळ 70 ते 80 अज्ञात इसमांना घेऊन आले आणि आम्ही जे शेड वगैरे तिथं उभारलेले होते त्या शेडची संपूर्णपणे नासधूस करण्यात आलेली आहे। मुळात ही कुठली शासकीय जमीन नाही आहे। त्याच्यामुळे नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाचा याचा कुठल्याही प्रकारशी संबंध येत नाही। असे असताना देखील केवळ प्रवीण शाह यांच्या संगनमताने वगैरे त्यांनी ही बेकायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे। या कार्यवाहीचा आम्ही निषेध करतो। तसेच त्यांनी त्याच दिवशी कंटेनरचे फोटो तसेच कंटेनर देखील तिथं आणून ठेवलेले आहे, जेणेकरून असं भासवण्यात यावं की तिथं ते कंटेनर पूर्वीपासूनच अस्तित्वात होते, असंही कुठल्या प्रकारचं अस्तित्वात होतं। त्यामुळे आम्ही यांच्या विरुद्ध म्हसरूळ पोलीस स्टेशन्स येथे तक्रार देण्यासाठी गेलेलो होतो, परंतु कुठल्याही प्रकारची आमची तक्रार घेण्यात आलेली नाही। पोलीस देखील जागेवरती आलेले होते, परंतु कुठलीही कायदेशीर कार्यवाही संबंधितांवरती आजपावेतो झालेली नाही आहे। त्यामुळे आमचे पक्षकार न्याय मिळण्यासाठी 1-2 दिवसापासूनच उपोषणास बसणार आहे। मेहरबान जिल्हाधिकारी नाशिक तसेच मेहरबान महानगरपालिका आयुक्त साहेब यांना आम्ही तसं पत्र देऊन कळवणारच आहोत। त्याच्यामुळे संबंधितांवरती योग्य ती कायदेशीर आणि कडक स्वरूपाची कार्यवाही करण्यासाठी आज रोजी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। तर आपल्यामार्फत एकच विनंती करतो की संबंधितावरती योग्य ती कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी। धन्यवाद। गायत्री धोंगडे, आम्ही आदिवासी म्हसरूळ राहणार। आमच्या जागेवर कमीत कमी काल 50 जण येऊन कब्जा केलेला आहे। यांनी काल माझ्यासोबत त्यांनी खूप हाणमार केलेली, माझे केस ओढलेले, त्यांनी मला गालात मारले। त्यांनी एवढी पण धमकी दिलेली आहे की तुझ्या सहपरिवाराला, तुझ्या लेकरा बाळांना आम्ही पोलिसात नेऊन बसवून देऊ किंवा त्यांचे हातपाय मोडून त्यांना काही पण केलं जाईल। हाचे माणसं होते ते आणि लेडीज पण होत्या। त्या लेडीजांनी माझ्यावर खूप हल्ला केलेला आहे आणि माझ्या सासऱ्यांना पण मारलेलं आहे त्यांनी। आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो होतो, पण त्यांनी आमचं काहीच घेतलेलं नाही। आम्हाला त्यांच्याकडून काहीच सहकार्य भेटलेलं नाही। ते तिथं गाड्या त्यांच्या आल्या आणि ते बघून गेले, पण आम्हाला त्यांचं काहीच सहकार्य भेटलेलं नाही। गाड्या येऊन उभ्या राहिले। दत्तू धोंगडे म्हसरूळचा रहिवासी, पण आमच्यावर खूप अत्याचार झालेला आहे।
कमीत कमीत वर्ष 2 वर्षापासून पोलीस स्टेशन, वर्ष 2 वर्षापासून गुंड येते, पण कुठल्याही गुंडांना थारा मिळत नाही. मी पोलीस स्टेशनला भरपूर अर्ज केले, सगळं केलं, पण कधी मला पोलिसांनी डिपार्टमेंटनी कधीच बोलवलं नाही. मला कोण गुंडे काय का खाली करण्यासाठी येत आहे. आज बी तिथं बसेले 30-40 जण. कोण आहे नाव सांगता येतील त्यांचे नावं. तो विषय काय तुमचं म्हणणं काय शहाचे माणसं आहे ते, आणि त्यांनी इकडून काल महानगरपालिकेने कब्जा खाली केला आणि लगेच शहाला कब्जा तिथं त्यांनी दिला. मग आमचा कब्जा खाली केला आणि त्याला तुम्ही कसं काय कब्जा दिला? म्हणजे आम्ही गरीब असल्यामुळं, आम्हाला कुठलाच थारा नसल्यामुळं मग हे असे करताय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.